आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांसह शेतकरी बांधवांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन काही प्रश्नांवर जागेवर तोडगा काढण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. या आमसभेत विशेषतः 38 गाव पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत राहिला. या योजनेअंतर्गत वाढविण्यात येत असलेली पाणीपट्टी थांबवावी तसेच कमिटी बरखास्त करावी अशी प्रमुख मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी पंचायत समिती, महसूल विभाग, वीज विभाग तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांशी संबंधित विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. शेतकरी बांधवांनीही आपल्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रशासनासमोर ठेवले. प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांना आपले प्रश्न थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर निकाली काढावेत अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. अनेक नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ चर्चा होऊन त्यावर मार्ग काढण्यात आला, तर उर्वरित प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. स्वच्छता, आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाचे जे अध्यक्ष आणि सचिव असतील त्यांच्या आम्ही पंचायत समिती स्तरावरची एक मीटिंग लावू आणि त्या मीटिंगमध्ये जी कार्यवाही होईल त्यानुसार पुढची कारवाई करू. असे उत्तर देऊन बाबा तुम्ही क्लासरूम ऑफिसर आहात तर त्यांनी एकदम व्यवस्थित द्या. चुकीचं उत्तर देऊ नका, दिशा बोलू नका. प्रश्न साधा आहे, ती बॉडी निघाले का रेग्युलर एवढं याचं उत्तर द्या. पहिला काय आज आम्हाला ही पाणीपट्टीची 20% वाढले, याला आजची असतं किती पाहिजे आणि आम्ही देणार नसतं. पाणी आमचं झालं समजा खोटेच बिलं काढून सारा भ्रष्टाचार करून ठेवलाय ना, त्यामुळे त्या अध्यक्ष सचिवरच आमचा अध्यक्ष आहे त्याला तुम्ही निलंबित करा. त्याच्यात 10 वर्ष आली कोणत्या प्रकारची वाढ झाली नाही. माझी समिती इतक्या दिवस असू शकते का? त्याचं आम्हाला उत्तर द्या ना तुम्ही. मर्यादा आहे ना, काल मर्यादा ठरली का नाही? समितीचा किती दिवस कार्यकाळ असला पाहिजे? शासनाने काही नियम दिले आहे का नाही? ज्यावेळेस तालुक्यातल्या सगळे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, सचिव आणि ही जी 20% वाढ आहे समिती करायला किती दिवस लावशाल? टायमिंग आणि पाणी पुरवठा समिती आहे, त्या प्रत्येक समितीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत. त्या सर्व ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, सचिव जे असतील त्यांची आम्ही एकत्रित पंचायत समितीला बैठक लावू आणि ती सगळ्या गावच्या अध्यक्ष आणि सचिव मिळून जो एक मताने जो निर्णय घेतील तर त्याच्यामध्ये आम्ही ते कार्यवाही. बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही. यात तुम्ही लक्ष घाला. मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रिसर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे. मी रिसर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा. आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या त्या लोकांनी उपस्थित राहून त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले. तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे. तर ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाद असतील ते स्वतः आपण तिथे जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्यांना न्याय देण्याचं काम करावं. आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MSCBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले. सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागे सोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बांधव भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी तसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले. हे प्रश्न लवकरात टाइम बॉन्डिंग मध्ये आम्ही ते सोडवणार आहे. BDOने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MSCBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या. त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे.
प्रामुख्याने असा कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी आप सभेमध्ये सुटला गेलाय? प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा ग्रामपंचायत आरोग्य गावांचा पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते बीडीओ साहेबांनी मान्य केलं. जोपर्यंत अधिकृत कमिटी होत नाही आणि त्या कमिटीच्या सगळ्या लोकांचा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही. आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेल्या जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या. त्याच्या समस्येचं निराकरण झालंय का नाही त्याचं अपडेट घेण्यासाठी पुढची आमसभा पुन्हा घेणार आहे. नाही, आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं कशी घेणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असं मलाही त्यांनी शब्द दिला. आणि जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.